He is very kind. He is very kind. And as a co-actor, ह्याचं खूप खूप कौतुक. He is amazing. सेम त्यांनी कधीच माझ्या बाबतीत म्हणजे असं नाही दाखवलं की त्यांनी खूप काम केलंय किंवा हे माझ्याशी बरोबर तेवढंच मी म्हणतो सर मला अरे तुरे करा व्यवस्थित, मी खूप लहान आहे. मला पण खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांनी शिवा काशी त्यांची भूमिका केली होती, त्यामुळे प्रति महाराज होते ते. तो सीन कसा छान झाला पाहिजे यावरती सगळ्यांचं लक्ष असतं. मी कुठे कमी पडतो, शंतनू सर सांगतात की असं असं गोष्टी करू शकतो. आता राया सुद्धा आपल्यासोबत आलेला आहे. विशाल प्लीज. येस येस. नमस्कार नमस्कार. कैसे तडकता फडकता एक मध्ये नाही मी ठीक आहे भाई, मला भीती वाटते आता. पण आतापर्यंत आम्ही मी कॅरेक्टरमध्ये आता पण आतापर्यंत तू एकटाच फायटिंग करत होता. शंतनू दादाला पण आता त्याच्यामध्ये तू इन केलंयस. मुळात शंतनू दादाचं आमच्या या आपल्या मालिकेत आगमन झालं, फॅमिलीमध्ये एंट्री झाली, ती आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक वैयक्तिक माझं असं म्हणतो की मला माझ्या सिनियर कलाकारांकडून शिकायला खूप आवडतं. आणि ज्यावेळी असा अनुभवी कलाकार ज्यावेळी परत म्हणजे ऑलरेडी आहेतच कलाकार सगळे, त्यात आणि भर पडते त्यावेळी अजून सोने पे सुहागा असं म्हणू ना, तसं म्हणायला हरकत नाही. तर छान वाटलं आलात. आणि व्हेरी काइंड. इज व्हेरी काइंड. अँड ॲज अ को-ॲक्टर ह्याचं खूप खूप कौतुक. ही इज अमेझिंग. सेम म्हणजे त्यांनी कधीच माझ्या बाबतीत म्हणजे असं नाही दाखवलं की त्यांनी खूप काम केलंय किंवा हे माझ्याशी बरोबर तेवढंच मी म्हणतो सर मला अरे तुरे करा व्यवस्थित, मी खूप लहान आहे. तर नाही आपण म्हणजे त्यांनी ती रिस्पेक्टफुली खूप छान पद्धतीने आमचं चाललंय. किंवा ज्यावेळी आम्ही सीन करतो त्यावेळी सुद्धा फोकस बाकी गोष्टीपेक्षा आम्ही कामावरती प्रेम करणारी लोक जे सगळीच आहोत. त्यामुळे मला वाटतं की एड लागलं प्रेमाचं हे तुमच्यापर्यंत पोचते आणि तुम्हाला आवडते. सो भारी चाललंय सगळं. इतकं हे आहे की एका सीनला ॲक्शन झाल्यावर फाईट करतात आणि कट झाल्यावर एकमेकांना बँडेड लावून देतात. राईट. म्हणजे आमच्या काय म्हणेन आपल्या शोमध्ये या ना हीच गोष्ट आहे. खरं सगळ्यांनाच एड लागले एकमेकांचं. आणि त्यामुळे कुणाचं हेवे दावे नाही आहेत की बाबा माझं व्यवस्थित एक तो सीन कसा छान झाला पाहिजे यावरती सगळ्यांचं लक्ष असतं. मी कुठे कमी पडतो, शंतनू सर सांगतात की असं असं गोष्टी करू शकतो किंवा आमचं डिस्कशन होत असतं. आता फाईट सिक्वेन्स एवढाच चालला आहे, तो आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन, कारण फाईट मास्टर सांगतात त्यांच्यासाठी ओके. मुळात एखादा फाईट सिक्वेन्स सीन करू त्यावेळी भरपूर तयारी असायला हवी त्याच्या आधी. त्यात हिस्टोरिकल अशा गोष्टी असतात, त्यामुळे त्यासाठी तर हवीच हवी. पण आपण डेली सोप करताना आपल्याकडे तेवढा वेळही नसतो म्हणून. सो आज इथे शिकवलं आणि इथे करणं इट्स नॉट इझी. खूप मोठा टास्क आहे हा. आणि त्यात ती एनर्जी मॅच करून त्या गोष्टी करणं आणि मोठा आता जवळजवळ हा 2 एपिसोड जातील एवढा मोठा सिक्वेन्स आहे. तर त्यांच्या गोष्टी लक्षात ठेवून त्या करणं विथ एक्सप्रेशन सगळ्या गोष्टी खूप अवघड आहे. पण आम्ही सगळेजण छान पद्धतीने करतो. संपूर्ण टीम खूप चांगली आहे आणि हे तर प्रेम कायमच राहणार. मला असं वाटतं की ॲक्च्युअल फाईट आहे ना, आपण इम्प्रॉम्प्टू असतं सगळं, पण इथे लक्षात ठेवावं लागतं की कुठून वार होणार आहे किंवा काय. खूप डिफिकल्ट आहे सगळं करणं. आणि दादाला तर एक्सपिरियन्स आहे आधीचा महाराजांचा. राईट. तलवारबाजी आहे, पण तसं ह्याला पण खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांनी शिवा काशी त्यांची भूमिका केली होती, त्यामुळे प्रति महाराज होते ते. त्यामुळे आणि सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स म्हणजे मी महेश सरांची फिल्म केली वेडात मराठे वीर दवले सर. त्यामध्ये आमचं जवळजवळ 20-25 दिवस आधी प्रॉपर ट्रेनिंग होतं. सो आत्ता मला हे करताना जास्त असं अवघड नाही जाते. पण नवीन गोष्टी शिकतात त्यावेळी त्या लक्षात ठेवून तो स्टान्स घेणं, त्या गोष्टी करणं थोडंसं. पण बाकी इझी आहे, ती अंगामध्ये आहे कारण ती ट्रेनिंग कुठेतरी घेतली. सो मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरने बेसिक गोष्टी तर शिकायला हव्यात. तलवारी कशी चालवावी, काय करा प्रत्येक घेणे, तर ते अशा वेळी इझी होतात गोष्टी. का सगळ्यांचा टाईम वाचू शकतो, सगळ्यांची चिडचिड कमी होऊ शकते आणि सगळं छान पद्धतीने होऊ शकतं. पण मला असं वाटतं या एकाच मालिकेत विशालने अनेक गोष्टी शिकल्यात. रोमॅन्स शिकलाय, फायटिंग शिकली आहे, अजून काय काय शिकलं? सगळ्यात महत्त्वाचं रोमॅन्स म्हणेन मी. कारण मी आत्तापर्यंत ज्या मालिका केल्या त्यामध्ये इथंपर्यंत पुढेपर्यंत कधी गोष्ट गेलीच नव्हती. सो या मालिकेत मला खरं तर तो अनुभव मिळतोय. आणि मी केलं नव्हतं असं कधी किंवा फिल्म पण आहे माझ्याकडे, तो ऑकवर्ड झालेला. हां. सो फिल्ममध्ये वगैरे ओके. आणि कधी मी हिस्टॉरिकल गोष्टी केल्या जास्त, ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा गेला त्यामध्ये तर तसं काय नव्हतं. परत 7 जन्माच्या गाठी केल्या त्यामध्ये होतं, पण मी लगेच निगेटिव्ह झालो त्यामध्ये, मग तेही कुठे पुढे गोष्टी करता आलं नाही. आणि अशा प्रत्येक शोमध्ये काहीतरी असं अडचण येतच होती. सो यावेळी देवाने व्यवस्थित सगळं दिले, सगळेच रस दिलेत. मला असं म्हणायचं आहे, रोमॅन्स पण आहे, अँगर पण आहे, लहान बाळ पण आहे, प्रत्येक गोष्ट करायला मिळते. सो मी खूप नशीबवान आहे. मी काय म्हणतो, मला राया करायला मिळते.
मी आता पाहिला आहे एक BTS. आय एम सो म्हणजे ईगर की कधी प्रेक्षक हा एपिसोड बघतील. जाता आता प्रेक्षकांना काय अपील कराल, काय काय मसाला आणि काय काय ट्विस्ट पाहायला मिळणार येत्या भागात? सर राजश्री मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना एकतर माझा नमस्कार. आणि येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावर रात्री 10 वाजता चुकवू नका. अत्यंत अफलातून मोड आलेला आहे या सिरियलमध्ये आणि तो सगळ्यांना तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही अहोरात्र मेहनत घेतो यासाठी. त्यामुळे तुम्हा रसिक प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं प्रेम सदैव आमच्या पाठीशी असू द्या. सगळेजण आपली मालिका बघताच तुम्ही. त्यामध्ये आता काय सिच्युएशन आहे माहिती आहे. शंतनू दादाचं मन जिंकणं आणि मंजिरीला मिळवणं हेच रायाचं मोठं हेतू आहे. आणि त्यासाठी जे काही प्रयत्न चालले ते प्रयत्न कोणत्या लेवलला पोहोचतात, किती लेवलला कष्ट घ्यावं लागतं आहे, काय काय चॅलेंजेस शंतनू दादा मला देतो आहे आणि मी ते पार पाडणार की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या मालिकेत दिसणार आहेत रात्री 10 वाजता सोमवार ते रविवार. तर सगळ्यांना हेच विनंती करेन की मालिका बघतच आहात. जर का आत्तामध्ये कुठे गॅप पडला असेल तर नक्की परत बघा, कारण आता इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी. नक्की बघा आणि भरपूर प्रेम द्या. आणि अजून एक मुद्दा मला हायलाईट करायचं की ज्यांना मोठा भाऊ नाही आहे ना, माझ्यासारखी लोक, त्यांना खरंच वाटेल की असा भाऊ असावा शंतनूसारखा. सो येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स अ लॉट. गॉड ब्लेस.